श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वाणी अवतारातील श्री महाराजांना मालाडच्या सर्व भक्तांनी आग्रह केला की आम्हाला येहळेगावला घेऊन चला. यावेळी पूज्य श्री बाबा बेलसरेंना तातडीच्या कामामुळे श्री महाराजांसोबत जायची प्रबळ इच्छा असूनही ते जमले नाही. त्यांना रजा मिळाली नाही. ते श्रींना म्हणाले, महाराज, माझ्या मनात श्री सद्गुरू श्री तुकामाईंच्या दर्शनासाठी आपल्यासोबत येण्याचे फार फार होते, पण मला रजा मिळत नसल्यामुळे माझा नाईलाज झाला आहे. श्री सद्गुरू श्री तुकामाईंचे चरणी माझे साष्टांग प्रणिपात प्रविष्ट करावे. श्री महाराज त्यांना होय म्हणाले. येहळेगावहून परत आल्यावर श्री महाराज बाबा बेलसरेंना म्हणाले, तुमचा साष्टांग प्रणिपात मी सद्गुरू तुकामाईंच्या चरणी सांगितला. त्यांनी मला तुम्हा सांगाव्यास सांगितले आहे की त्यांचे संपूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. सर्व साधनांमध्ये अनन्य शरणागतीच्याच साधनाने भगवंत लवकर भेटतो हा निरोप श्री तुकामाईंचा तुम्हाला आहे. तेव्हा ती अनन्य शरणागती आणण्याचा जोरात प्रयत्न करावा. त्यांचे आणि तुमचे नाते असल्यामुळे, म्हणजेच श्री गोंदवलेकर महाराजांचे श्री तुकामाई सद्गुरू असल्यामुळे, दुधापेक्षा जसे दुधाच्या साईवर मायवर्गाचे प्रेम जास्त असते तसे त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे. आपण माझे होऊन नुसते इथे पडून राहावे, म्हणजे अनन्य शरणागती मी तुम्हास लवकर साधून देईन. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.